व्हिडिओ तर तुम्ही बघितला असाल संपूर्ण इलेक्ट्रिकल बोर्डचा. एक कस्टमरचा कॉल आपल्याला आला होता काल की आमचा बोर्ड मध्ये शॉक लागतोय, भिंतीला हात लावले शॉक लागतोय. आपण जाऊन चेक केले असता तो बोर्ड खोलून बघितला तर त्या बोर्ड मध्ये आतमध्ये पाणी आलं. त्यांचा जो स्लॅब आहे तो स्लॅब लिकेज झाल्यामुळं तिथून ते पाणी त्या पाईप थ्रू खाली बोर्ड मध्ये आलं आणि बोर्ड मध्ये आल्यानंतर आतमध्ये सप्लाय चालू होता आणि तो करंट भिंतीत पास झाला. आणि ज्यावेळेस त्यांनी स्पर्श केला भिंतीला त्यावेळेस त्यांना शॉक लागत होता. म्हणून त्यांनी आपल्याला कॉल केला. आपण जाऊन बघितलं, काल पूर्ण बोर्ड खोलून आपण बोर्ड पूर्ण ड्राय केला, क्लीन केला आणि तो सप्लाय बंद करून ठेवला. त्यांना सांगितलं की ते वॉटरप्रूफिंगचं काम करून घ्या, म्हणजे पाण्यामध्ये आतमध्ये येणार नाही आणि ते पाणी जर नाही आलं शॉक वगैरे काय लागणार नाही. मित्रांनो, असा काही प्रॉब्लेम असेल तर तुरंत जवळच्या इलेक्ट्रिशियनला संपर्क साधायचा. आणि फर्स्ट सेफ्टी खूप महत्वाची, जीव खूप महत्वाचा आहे. इलेक्ट्रिकल असल्या कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये हलगर्जीपणा अजिबात करायचा नाही. जवळच्या इलेक्ट्रिशियनला बोलून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचा. इलेक्ट्रिकल शॉक चुकीला माफी नाही, तिथं इंजुरी होऊ शकते. आणि आपण इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये काम करतो, डोमेस्टिक कमर्शियल इंडस्ट्रियल मध्ये इलेक्ट्रिशियनचे काम करतो. अशाच ह्यासाठी आपल्याला फॉलो करा, इलेक्ट्रिशियन कामासाठी कॉल करा. धन्यवाद.